नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। निवडणुकीच्या हव्यासात पित्यानं चिमुकलीचा घेतला बळी, तिसरा अपत्य अडसर ठरू नये म्हणून 7 वर्षाच्या लेकीची हत्या, आई व सरपंचही कटात सहभागी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत तिसरा अपत्य अडसर ठरू शकते, या विकृत विचारातून एका पित्यानं आपल्या 7 वर्षाच्या मुलीची निर्गुण हत्या केल्याचं उघड झालंय। या अमानुष कृत्यामागे केवळ पिता नव्हे तर मुलीची आई आणि गावचा सरपंचही सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुखेड शहरातील बाराहळी चौक परिसरात राहणारा पांडुरंग कोंड मंगले हा आरोपी असून 29 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास त्यानं आपली मुलगी प्राची हिला दुचाकीवर बसवून बाहेर नेले। नांदेडला चाललो असल्याचं सांगून तो तिला तेंगणमधील कडपल्ली परिसरात घेऊन गेला आणि तिथंच तिची हत्या केली। घटनेनंतर तो थेट घरी परतला। सुरुवातीला आर्थिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याचं भासवण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता, मात्र पोलीस तपासात या हत्येमागचं खऱ्या अर्थानं भयावह कारण समोर आलंय। सरपंच पद ओबीसी साठी राखीव असून राजकीय महत्वाकांक्षा उराक्षी बाळगलेल्या पांडुरंग कोंड मंगलेला एक मुलगा आणि 2 जुळ्या मुली आहेत। 3 अपत्य असल्यास निवडणूक लढवता येणार नाही या भीतीपोटीच त्यानं स्वतःच्या लेकीचा बळी दिल्याची कबुली दिली आहे। या गुन्ह्यात केरूर गावचा सरपंच गणेश चंद्रकांत शिंदे याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून तेलंगणा पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे। विशेष म्हणजे मुलीची हत्या होणार असल्याची पूर्वकल्पना तिच्या आईलाही होती, त्यामुळे आरोपी पित्याबरोबरच आई आणि सरपंचाचाही आरोपपत्रात समावेश केला जाणार आहे। या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? आरोपींना कुणी मदत केली का? नेमका घटनाक्रम काय होता याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रात लोकसंख्या नियंत्रणासाठी 2001 पासून 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक लढवण्यास मनाई आहे। मात्र या कायद्याला बगल देण्यासाठी आई वडीलच लेकीच्या जीवावर उठले, ही बाब समाजाला हदरवणारी आणि राक्षसी वृत्तीचं दर्शन घडवणारी आहे। 29/1/2026 को एक 6 साल की अननोन फीमेल डेड बॉडी वो खेत वाले दे के हमारे को इन्फॉर्म किए थे। हम वो डेड बॉडी से वायरल करके पहले वो डेड बॉडी मालूम कर लिए। तो बच्ची का नाम प्राची है, वो केरूर नांदेड़ डिस्ट्रिक्ट का है। तो पहले उसके पोस्टमार्टम करके वो बाद इसको घर वाले के हैंड ओवर कर दिए। तो हम लोग उसके पिताजी को, वो बच्चे जो डिसीज्ड है उसके पिताजी के हम सस्पेक्ट कर रहे थे। इसके ऊपर हम इंक्वायरी करे, फिर ऊपर का हमारे को ये पता चला कि तो अपकमिंग जनरल लोकल बॉडी इलेक्शंस में केरूर ग्राम पंचायत से सरपंच कॉन्टेस्ट करने के लिए 3 बेटे हैं तो डिस्क्वालीफाइड बोल के एक बेटे को कैसे तो भी निकाल देना बोल के एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में मार डाल दिया। तो हम टेक्निकल एविडेंस के साथ उसको अरेस्ट करे, तो उनको सपोर्ट करे थे, उनको जो सजेस्ट करे थे एक प्रेजेंट सरपंच गणेश बोल के, उसको भी अरेस्ट कर दिया। और इसके बाद इन्वेस्टिगेशन करते, इसके पीछे और कोई दूसरा है तो भी उसके ऊपर भी केस रजिस्टर करके जेल को भी जाते। थैंक यू। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।